भक्ती सचिन गंगशेट्टीवार हिने 10वीत 92.40% मार्क मिळवून यश प्राप्त केलं। आपण पाहता दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी प्रफुल्ल नान्ने यांनी दिलेल्या माहितीनुसार पांढरकवडा केळापूर तालुका येथे पाटणबोरी येथील प्रतिष्ठित व्यापारी सचिन सुरेश गंगशेट्टीवार यांची मुलगी भक्तीने नुकतेच झालेल्या 10वीच्या परीक्षेत 500 पैकी 462 मार्क मिळवून 92.40% गुण मिळवून घवघवीत यश प्राप्त केलं। 10वीच्या परीक्षेत पाटणबोरी गावातून प्रथम क्रमांक येण्याचा मान मिळवला आहे। उमरी येथील यार्डी इंग्लिश मीडियम स्कूलची विद्यार्थिनी असून तिने शाळेतून दुसरा क्रमांक पटकावला। तिने आपल्या यशाचं श्रेय आई वडील व यार्डी हायस्कूलचे शिक्षक वृंद विजय राजुलवार सर यांना दिले। सचिन गंगशेट्टीवार माझी मुलगी भक्ती सचिन गंगशेट्टीवार तिला 93% यार्डी मीडियम स्कूल उमरी इथे मॅट्रिकला ती होती आणि तिला 93% मार्क मिळाले। तिनं जे यश संपादन केलं त्याच्याबद्दल मला अभिमान आहे। ती रोज 1.5 घंटा जायला आणि 1.5 घंटा यायला असे 3 घंटे अपडाऊन करते। अपडाऊन करून तिनं रोजचं 3-4 घंटे सातत्य अभ्यास करून 93% मार्क मिळवलं। याच्याबद्दल आम्हा आई वडिलांना तिच्याबद्दल अभिमान आहे आणि तिचे कौतुक करावं तेवढे कमी आहे। त्यामध्ये कुमारी भक्ती सचिन गंगशेट्टीवार हिने घवघवीत यश संपादन केले। तिला तब्बल 93% मार्क मिळवून ती गावामध्ये पहिला येण्याचा बहुमान मिळवलेला आहे। तिच्याशी टीव्ही न्यूज 15 मराठीने केलेली बातचीत बघ न्यूज 15 मराठीमध्ये तू याच्याबद्दल सांगशील, तुला इतके टक्के मार्क मिळाले, तू याबद्दल समाधानी आहे का? हो, मी समाधानी आहे। तर तुला यानंतर समोरचा पल्ला गाठायचा आहे, 12वी आहे समोर, तुला अजून काय काय भविष्यामध्ये तुझे काय काय प्लॅनिंग्स आहेत त्याबद्दल आम्हाला सविस्तर सांगशील? समोर जाऊन मला JEE एक्झाम क्रॅक करायची आहे आणि सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग करायची आहे। याबद्दल तुम्ही आता हे जे एवढं घवघवीत यश तुम्ही संपादन केलं त्याचे श्रेय तू कोणाकोणाला देतो? मी याचे श्रेय माझ्या मम्मी पप्पाला, माझ्या स्कूलच्या टीचर्सला आणि माझे ट्युशनचे सर विजय राजुलवार सरांना देतो। यामध्ये तुला खूप स्ट्रगल करावं लागलं? नाही, खूप स्ट्रगल नाही, दिवसाचे 2-2.5 तास अभ्यास। आणि तुला पाटणबोरीमध्ये स्कूलची फॅसिलिटीज नव्हती, तुला येणे जाणे करावं लागत होतं। जवळपास 25-30 किलोमीटर तुझं शाळा होती तुझी। तर यामध्ये काही तुला वेळ तुझा जास्तीचा जात होता का? 1.5 तास येण्या जाण्यामध्ये 1.5 तास तुझा जात होता। ठीक आहे, धन्यवाद भक्ती।